नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन एपिसोडमध्ये। हा आहे आपल्या वृंदावन यात्रा सिरीजचा दुसरा एपिसोड। तुम्ही जर अजून पहिला बघितला नसाल तर तो पहिले बघून घ्या। तर या एपिसोडमध्ये मी एक्सप्लोर करणार आहे मथुरा साइड, ज्यात भरपूर गोष्टी आहेत, कृष्ण जन्मभूमी, गोकुळ, रमण रेती आणि बरेच काही। तर मी निघालोय सकाळी 8 वाजता वृंदावनवरून मथुरेच्या दिशेने। वृंदावनवरून मथुरा फक्त 12 ते 13 किलोमीटर आहे। रस्त्यात पहिले लागतं ते बिर्ला मंदिर, ज्याला गीता मंदिर असेही म्हणतात। मथुरेतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी हे मंदिराला एक भव्य वास्तुशिल्प लाभलेले आहे। उत्कृष्ट नक्षीकाम आणि पेंटिंग्सने त्याचे सौंदर्य आणखी वाढवले आहे। इथे गीतास्तंभ आहे। गीतास्तंभाच्या बांधकामात लाल वाळूचा खडक वापरण्यात आला होता, ज्याला सामान्यतः विजय टावर असेही संबोधले जाते। भगवद्गीतेचा संपूर्ण पवित्र ग्रंथ, जगातील ज्ञानाचा अनंत स्रोत त्यावर लिहिलेला आहे। भगवान हनुमानाला समर्पित एक लहान मंदिर देखील या मंदिराच्या परिसरात आहे। दुपारी 12 ते 2 हे मंदिर बंद असतं। हे सुंदर मंदिर बघून आम्ही गेलो मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीला। मंदिराच्या बाहेरच तुम्हाला तुमच्या बॅग्स किंवा काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजेच मोबाईल, स्मार्ट वॉच या सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतील। तिथे क्लॉक रूम्स आहेत, बॅगसाठी वेगळं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससाठी वेगळं। आता वेळ झाली आहे स्पेशल टिपची। मंदिर परिसराच्या बाहेरच तुम्हाला एजंट भेटतील। ते सांगतील की दर्शनाला 2 ते 3 तास लागतात, आम्ही 500 रुपयामध्ये तुमचं VIP दर्शन करून देऊ वगैरे वगैरे। पण असा कोणता पण गाईड किंवा एजंटची गरज नाही। आत गेल्यावर दर्शनाला खूप वेळ लागत नाही, त्यामुळे कोणाला तिथे दर्शनासाठी पैसे देऊ नका। कृष्ण जन्मभूमी मंदिर आवारात 3 मुख्य मंदिर आहेत। केशवदेव मंदिर, जे कृष्णाला समर्पित आहे। गर्भगृह मंदिर, जे तुरुंगाच्या कोठडीचे ठिकाण मानले जाते, जिथे कृष्णाचा जन्म झाला। आणि भागवत भवन, जिथे प्रमुख देवता राधाकृष्ण आहेत। दुपारी 12:30 ते 4 हे कृष्ण जन्मभूमी मंदिर बंद असतं। मथुरामधलं दुसरं प्रमुख मंदिर म्हणजे द्वारकाधीश मंदिर, ते दुपारी 11 ते 4 बंद असतं। त्यामुळे आम्ही पहिले गोकुळला जायचं आणि येताना द्वारकाधीश मंदिरात जायचं असं ठरवलं। गोकुळ मथुरापासून पुढे 10 किलोमीटर आहे। गोकुळ म्हणजेच असं ठिकाण जिथं श्रीकृष्णाचं सर्व बालपण गेले। गोकुळ मध्ये वास्तुविशारद विश्वकर्मा यांनी 5000 वर्षापूर्वी नंद भवन बांधले। एका टेकडीवर स्थित ते भगवान कृष्णाचे पालक पिता नंद यांचे घर होते। याच घरात तरुण कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांचे पालन पोषण झाले। गोकुळ एकदम छोटंच गाव आहे। इथे देखील गाईड वगैरे काही घेऊ नका। इथे आम्ही उन्हात मस्तपैकी लस्सीचा आस्वाद घेतला आणि रमण रेतीला निघालो। रमण रेती ही वाळू आहे, ज्यामध्ये भगवान कृष्ण लहानपणी खेळले होते। पण रमण रेती पण 4 वाजेपर्यंत दुपारी बंद असतं। त्यामुळे आम्ही तिथे एक रसखान समाधी म्हणून पॉइंट होता, तिथे 2 तास टाइमपास केला आणि मग 4 वाजता रमण रेतीला गेलो। तिथे भरपूर लोक वाट बघत होते रमण रेतीचं गेट उघडण्याची। आणि गेटच्या समोरच हरिण पार्क आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर हरणं आहेत। बरोबर 4 वाजता गेट उघडलं आणि आम्ही आत गेलो। आतमध्ये एकदम मस्त माहोल होता, तुम्हीच पहा। रमण रेती ही वाळू आहे, ज्यामध्ये भगवान कृष्ण लहानपणी खेळले होते। सुमारे 200 वर्षांपूर्वी स्वामी ज्ञानदासजींनी रमण रेती येथे 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन परमेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाला आणि आज तुम्हाला त्या ठिकाणी रमण बिहारींचं मंदिर पाहायला मिळेल। आज भक्त इथल्या वाळूवर लोळतात। ही मस्ट विजिट प्लेस आहे जर तुम्ही वृंदावन मथुरेला येत असाल तर। आता आम्ही निघालो रिटर्न। मथुरेत पोहोचलं आणि पहिले द्वारकाधीश मंदिरात गेलो, कारण ते संध्याकाळी 7:30 वाजताच बंद होतं। द्वारकाधीश मंदिर हे मथुरेच्या मार्केटमध्येच आहे। तिथलची वाईब पण वेगळीच आहे। आम्ही दर्शन घेतलं। द्वारकाधीश मंदिर जवळच भरपूर चाटचे स्टॉल आहे आणि मथुरा चाट आणि दुधाच्या पदार्थांसाठी फेमस आहे। तर आम्ही आलू टिक्की आणि पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि मग तिथून एका स्टॉलवरून तिथे खायला पेढे घेतले आणि आम्ही भाऊंनी तर लगेच चालताच तो पेढ्यांचा बॉक्स संपून टाकला। तुम्ही घरी न्यायला पेढे कुठून घेतले पाहिजे त्यासाठी एक वृंदावन मधला बेस्ट स्पॉट मी आपल्या नेक्स्ट आणि लास्ट वृंदावनच्या एपिसोडमध्ये सांगलच। इथून पेट पूजा करून आम्ही निघालो वृंदावनला आणि द्वारकाधीश मंदिराच्या समोर मथुरेतला सर्वात फेमस विश्राम घाट देखील आहे। आम्हाला उशीर झालता म्हणून आम्ही तो घाटावर गेलो नाही। वृंदावन मधलं प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे पागल बाबा टेम्पल हे वृंदावनच्या 1 किलोमीटर आधीच होतं, त्यामुळे ते आजच आम्ही पाहिलं। खूप भव्य असं मंदिर आहे। तब्बल 9 मजली हे मंदिर असून संपूर्ण संगमरवरी बांधकाम आहे। नंतर आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन रात्री बांके बिहारीच्या दर्शनाला निघालो, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही सकाळी बांके बिहारी मंदिरात जायचं ठरवलं। आता वृंदावनमध्ये काय पाहायचं आणि कुठे
खायचं, त्यासोबत राहण्याचे बेस्ट ऑप्शन कोणते, हे सगळं आपल्या सिरीजच्या नेक्स्ट आणि लास्ट एपिसोडमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.